पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे 10वे भारतीय कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे सौरव गांगुली. प्रश्न 2, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 जुलैला. प्रश्न 3, कोणत्या राज्यात वंदे मातरम आणि जन गण मन अनिवार्य केले आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. कोणता देश 11व्या-12व्या शतकातील नंदीची ग्रॅनाइटची मूर्ती भारताला परत करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश. प्रश्न 5, भारतीय नौदल 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टणम येथे प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणती 6वी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट सेवेत दाखल करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे महेंद्रगिरी, INS महेंद्रगिरी. प्रश्न 6 पाहूया. एका भारतीय शिष्टमंडळाचे मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे बिश्केक इथे. प्रश्न 7 पाहूया. अस्त्र MK-1 हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDOने विकसित केलेले. DRDOचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. स्थापना झालेली आहे DRDOची 1958ला. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर V कामत व जबाबदार मंत्रालय आहे DRDOचं संरक्षण मंत्रालय. प्रश्न 8 पाहूया. अलीकडेच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे रणछोडलाल गोस्वामी यांना. प्रश्न 9, नुकताच वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइज 2026 जिंकलेला समृद्ध ग्राम हा कोणत्या संस्थेचा प्रमुख उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे दूरसंचार विभागाचा. प्रश्न 10 पाहूया. 8व्या खेलो इंडिया युथ गेम्सचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला आहे. प्रश्न 11, अंडर-20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 20 पदके. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या राज्याने मी भूमी मी हक्क हा कार्यक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने. प्रश्न 13, जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन अविकली इन्सुलिन आयकोडेक कोणत्या देशाने सादर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 14, भारतातील पहिले इंडोर वनस्पती उद्यान कोणत्या राज्यात उभारले जाईल? तर ते बिहार राज्यामध्ये उभारले जाणार आहे. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंडोनेशियामध्ये आपला पहिल्या परदेशी कॅम्पसची स्थापना करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIM बँगलोरने. प्रश्न 16, 2026च्या ISSF कनिष्ठ विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल स्थान कोणी पटकावले? तर ते आपल्या भारत देशाने. प्रश्न 17, हरियाणामधील कोणते फळ भौगोलिक संकेत GI टॅग मिळवणारे पहिले फळ ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिरसा किन्नू हे फळ. प्रश्न 18 पाहूया. बॉनी टायलर यांचे पोर्तुगालमधील एका रुग्णालयात निधन झाले. त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे गायिका होत्या. प्रश्न 19, अलीकडेच AITIGA ITIGA संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 20 तुमच्यासाठी. भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांचे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, DRDOने पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेटची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 2, जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 10 जुलैला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित गर्ग यांची. प्रश्न 4 पाहूया. ब्रिक्सच्या महिला मंत्र्यांची अलीकडील बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे कोची इथे. प्रश्न 5, भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास रॉकेट कोणते आहे, ज्याच्या पहिल्या चाचणी उड्डाणाचे नाव मिशन आगमन आहे? तर त्याचं उत्तर आहे विक्रम-1. प्रश्न 6,
कोणत्या राज्य सरकारने शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाने आपला समुद्रशास्त्रीय उपग्रह प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 8. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे कामराजार बंदर. प्रश्न 9. हँडलूम हॅकथॉन 2026 कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे वस्त्र उद्योग मंत्रालय. प्रश्न 10 पाहूया. जाहीर झालेल्या टाइम आउट हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे लंडन या शहराने. प्रश्न 11. भारत आणि मालीने अलीकडेच कोणत्या शहरात आपला पहिला निर्यात प्रोत्साहन मंच सुरू केला होता? तर त्याचं उत्तर आहे बामाको इथे. प्रश्न 12. भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत युरेनियमचा करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशासोबत. प्रश्न 13 पाहूया. नवीनतम हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झाला, त्यात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 80वा क्रमांक. प्रश्न 40. इस्रोने गगनयानसाठी पॅराशूट एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पार कुठे पाडली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. प्रश्न 15. अलीकडेच बातम्यांमध्ये झळकलेले प्रबंधन मंदिर संकुलन कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशियामध्ये. प्रश्न 16 पाहूया. अलीकडेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अश्वथ एस हे. प्रश्न 17. भारताच्या अनुदान सहाय्याने जीर्णोद्धार केलेल्या युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार प्राप्त झालेल्या 17व्या शतकातील ऐतिहासिक बौद्ध मठ ज्येष्ठ वर्ण महावीर कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशामध्ये. प्रश्न 18 पाहूया. अलीकडेच कोणते राज्य भारतातील 6वे पूर्णपणे साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य. उत्तराखंड राज्याची राजधानी आहे डेहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी व राज्यपाल आहेत गुरमीत सिंग हे. प्रश्न 19 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये झळकलेली हायाबुसा 2 मोहीम कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाशी संबंधित आहे. प्रश्न 20. कोणत्या IITने देशातील सर्वात मोठी लँडस्लाइड वॉर्निंग सिस्टीम चेतावणी देणारी प्रणाली विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मंडीने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी पहिली स्लो ग्राउंड टेस्ट कुठे घेतली आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.